नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्यू 13 ऑगस्ट 2024 साठी म्हणजे मंगळवारसाठी निफ्टीचा व्यू पहिला आपण बघूया. काल व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं असेल, मी सांगितलं होतं की 24,300 ही लेवल फार इम्पॉर्टंट आहे आणि 24,300लाच तिथं ओपन होऊन तिथनं खाली आला. टार्गेट माझा अंदाजे 190च्या आसपास होतो, 24,190, पण तो 24,211 पासूनच टर्न झाला. तेव्हा पहिल्या एक तासामध्ये चांगला खाली आला होता, पण 24,300च्या इथनंच ओपन होऊन तिथनंच खाली आला होता तो. आता उद्यासाठी जर बघाल तर पुन्हा 24,300 हीच लेवल महत्त्वाची आहे. आज पुन्हा वर जाऊन म्हणजे ओपनिंग गॅपडाऊन देऊन खाली येऊन पुन्हा चांगली रिकव्हरी देऊन पुन्हा 24,300च्या जवळ येऊन क्लोज झालेला आहे तो. त्यामुळे 24,300 हा सपोर्ट फार इम्पॉर्टंट आहे. 24,300च्या खाली जोपर्यंत सस्टेन होत नाही तोपर्यंत मी पुट साईडला जाणार नाही. 24,300च्या खाली जर तो सस्टेन झाला, ब्रेकडाऊन दिलं, तर पुन्हा माझी टार्गेट 24,190 आणि 24,080 होऊ शकतात. आणि 24,300च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कॉल साईडला जाईल आणि त्यामुळे माझं स्टॉप लॉस 24,280 वगैरे असेल आणि माझी टार्गेट 24,540 ते 24,570च्या मध्ये आसपास असू शकतात. आणि 24,570 क्रॉस केला तर मग डायरेक्ट टार्गेट माझं 24,680 ते 24,700च्या दरम्यान असू शकतात. त्यामुळे 24,300 ही लेवल अतिशय महत्त्वाची आहे निफ्टीसाठी. बँक निफ्टी जर बघाल तर बँक निफ्टीचा जो आजचा हाय लागला आहे 50,830, जोपर्यंत 50,830 क्रॉस करून वर जात नाही त्यावेळेस तोपर्यंत कॉल मी घेणार नाही, म्हणजे ब्रेकआउटची लेवल येईल. आणि जर मी तिथं कॉल घेतला तर माझं मग टार्गेट 51,079 असेल पहिलं, आणि त्याच्यानंतर ती पण लेवल ब्रेक केली आणि वर सस्टेन झाला तर त्याच्या पुढचं टार्गेट असेल 51,300 ते 51,330. काल व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे 50,410 ही लेवल उद्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट असेल. तुम्ही बघा कालचा माझा व्हिडिओ काढून, त्यामध्ये मी 50,410 ही लेवल इम्पॉर्टंट सांगितली होती. त्याच्याजवळच ओपन होऊन तिथनंच खाली आलेला आहे. त्यामुळे 50,410च्या वर जोपर्यंत आहे, बी प्रिसाइज 50,400 घ्या. 50,400च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत तेजीमध्येच राहणार मी. 50,400चा ब्रेकडाऊन देऊन खाली सस्टेन झाला तर मात्र मग माझी खालची टार्गेट ओपन होतील. त्यामध्ये पहिलं टार्गेट असेल 50,150 आणि त्याच्यानंतर असेल 49,960 पर्यंत सुद्धा असू शकेल. त्यामुळे लक्ष द्यायची जी लेवल आहे ती 50,400 ते 50,410. फिन निफ्टीचा व्ह्यू जर बघितला उद्यासाठी तर फिन निफ्टीनं आता इथं सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट घेतलेली जी लेवल आहे ती आहे 23,000. त्यामुळे 23,000 जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत मी कॉल साईडला राहणार. मग त्यावेळी माझं टार्गेट 23,180 ते 23,210 पर्यंत असू शकतं. कदाचित एक्सटेंडेड 23,240 पर्यंत जाऊ शकतं. आणि 23,240 पर्यंत पुन्हा खाली येऊन सस्टेन होऊन वर जायला लागला तर मग 23,343 पर्यंत मॅक्स तो जाऊ शकतो फिन निफ्टी. पण इम्पॉर्टंट लेवल आहे 23,000. 23,000च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कॉल साईडला राहीन. 23,000 जर ब्रेकडाऊन दिला आणि खाली सस्टेन झाला तर मात्र खालची टार्गेट ओपन होतील 22,900 आणि 22,800. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला आणि त्यात तुमचा फायदा किंवा नुकसान झालं तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे आपली सतत विवेकबुद्धी वापरून आणि आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून आपल्या जबाबदारीवरच ट्रेड करावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. सर्व ट्रेडर्सना नम्र विनंती आहे, जर मी हे व्हिडिओ करतोय ते आपणास आवडत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि जास्तीत जास्त जणांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते शेअर करावं. आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि मी रोज हे व्हिडिओ तयार करू शकेन. धन्यवाद.